गार्लिक ब्रेड कसं झालं होतं? मीच केलती. तुम्हीच केलेलं कसं झालं होतं? हॅलो, मी स्नेहा आणि असा होता माझा आजचा दिवस. सकाळी उठायला थोडासा वेळ झाला कारण की आज शनिवार आहे आणि यांना सुट्टी असते, त्यामुळं दोघंही निवांत आरामात उठलो होतो. 2-3 दिवसापासून विचार करते पनीर बनवण्याचा, कारण की माझ्याकडे खूप दूध शिल्लक होतं आणि त्याचं पनीर बनवायचा विचार करते आणि आज वेळही आहे. सुरुवातीला ना मी कधीही दूध फ्रीजमधून काढलं की आधी त्याची साय बाजूला काढून घेते, कारण की जेव्हा फ्रीजमध्ये रात्रभर दूध असतं छानपैकी मस्त सायवरती येते, म्हणून मी तशीच काढते. तुम्ही कशी साय काढता, म्हणजे दूध गरम केल्यानंतरनं काढता की थंड असतानाच फ्रीजमध्ये काढल्यानंतर काढता? कारण की जेव्हा फ्रीजमध्ये काढल्या जर साय काढली तर दुधातलं फॅटचं प्रमाण कमी होतं, त्यामुळे मग बऱ्याच जणांना आवडत नाही दूध गरम केल्याशिवाय काढायला. दोन्ही दूध मिक्स करण्याच्या आधी ना कधीही 1-2 दिवस जुनं असेल तर मी आधी गरम करून घेते, कारण मला भीती वाटते की ते नासेल. आज पनीर बनवायचं आहे तर दूध फाडायचंच होतं मला, तरी पण सवयीनुसार मी आधी गरम केलं मग दुधाला एकत्र केलं. मी मोस्टली काय करते, विनेगरनं वगैरे दूध फाडून घेते, परंतु मग आज मी विनेगर नव्हतं, मग मी विचार केला की लिंबू तरी शोधावा. मग घरामध्ये लिंबू अवेलेबल होतं बाय चान्स, आणि मग मला छानपैकी पनीर बनवता आलं. आम्हा दोघाला पण पनीरची भुर्जी आवडते. घरच्या घरी छान हेल्दी पनीर झालेलं मी प्रिफर करत असते. बाहेरचं पनीर मिक्स येते तर सांगता येत नाही की किती चांगलं पनीर आपल्याला भेटेल, त्यामुळे घरी बनवलेलं पनीर कधीही चांगलं. आज सकाळी लवकरच कामाला लागले, बाकीचं काही न करता पटकन किचनमध्ये आले, कारण की मला भरपूर व्हिडिओ शूट करायचे होते यूट्यूबसाठी, शॉर्टसाठी, आणि त्याचबरोबर इंस्टाग्रामवरती रेग्युलर अपडेट टाकत जाईल असा विचार करते. त्याचंही काम करून घ्यायचं होतं, म्हणून पटकन घरातली कामं आवरले की बाकीची कामे करायला मी मोकळे होते. काल मला गावाकडे पार्सल पाठवायचं होतं, ते पण पॅकिंग राहिली होती करायची, म्हणून मग मी आज ते पटकन पॅकिंग करून घेतली सकाळी. आणि आज शनिवार आहे तर मग पोस्ट ऑफिस दुपारी बंद होतं, म्हणून मग सकाळी लवकर मला हे पोस्टामध्ये द्यायचं होतं. मी याला पॅकिंग वगैरे करून दिली. आदित्य जाऊन पोस्टामध्ये पार्सल देऊन आले आणि मग हे 4-5 दिवसांमध्ये गावाकडे पोहोचेल. इकडे काही सामान छान मिळतं ते आम्ही तिकडे पाठवत असतो. आज नाश्ता करायचा एवढा काही विचार नव्हता, कारण की काल रात्री जेवण थोडंसं हेवी झालं होतं, म्हणून दोघांनीही फक्त प्रोटीन शेक घेतलं. शेजारी माझी मैत्रीण आहे, मग तिची मुलगी माझ्याकडे थोडा वेळ आली होती. आज झाडं जातात माझी. नको 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 पिल्लू. मैत्रिणीला घरी काम असलं ना की ती बाळाला इथे सोडून जाते. मला पण तेवढंच करमणूक, छान वाटतं तिच्यासोबत खेळायला. ती परत गेली. मग आजचा उत्तप्प्याचा बेत होता. छानपैकी उत्तप्पे केले, फ्रेश कांदा टोमॅटो टाकून. इकडे ना ती चटणी खूप छान मिळते डोशावरती, बाहेर हॉटेलमध्ये टाकतात बघा लाल कलरची, ती इथे पॅकेटमध्ये अवेलेबल असते. मग मी ते घरी एक पॅकेट आणून ठेवतेच, कारण की सतत डोसा उत्तप्पा आठवड्यातून 1-2 वेळा तर होतच असतो. आता कर्नाटकमध्ये राहतो म्हटल्यानंतर हळूहळू इकडची सवय लागणारच. मग हे सगळं रेडी वगैरे करून घेतलं. आज खूप व्हिडिओ शूट पण करायचे होते, म्हणून खूप जास्त स्वयंपाक करत बसले नाही. थोडक्यामध्ये आजचा विषय संपवला, कारण की आज शॉर्ट्स काही मला शूट करून घ्यायचे होते. पुढच्या 1 आठवडाभर मला जातील असे. आज यांना सुट्टी आहे तर मग त्याचा पूर्ण फायदा करून घेतला. एवढा पसारा झाला होता ना शूटिंगच्या वेळेस. मग नंतर हे असं छानपैकी व्यवस्थित क्लीन करून घेतलं. माझा ट्रायपॉड तर हा असा उभाच असतो, याला बंद करून ठेवतच नाही मी, सतत शूट करायला लागतं. शूटिंग झाल्यानंतरनं थोडा वेळ मी सिरियल बघितला. आराम करून झाल्यानंतरनं रात्री गार्लिक ब्रेड बनवायचं ठरवलं. यांना सांगितलं की तुम्ही बाहेरून येताना ब्रेड आणि लागणारं सामान घेऊन या, आणि विचार केला की मग चहा पीत लसूण सोलून ठेवावा. इकडे चांगला मोठा साईजचा लसूण मिळतो, मी तेच घेऊन आले होते. सोलायला इतका सोपा जातो ना, नाहीतर बारीक लसूण असेल तर त्यामध्ये सगळा टाईम जातो आणि नखं सगळे खराब होतात, मग मला ते नाही आवडत. म्हणून मग मोठ्या साईजचा लसूण घेतला होता. चहा पीत लसूण सोलत 1-2 सिरियलचे पण एपिसोड बघून घेतले. जेव्हा मला टाईम मिळतो तेव्हा मग एखादं एपिसोड माझं
कोणतं तरी सिरियल चालूच असतं. त्यांनी वापस आल्यानंतर ना घरामध्ये चीजचे क्यूब्स ऑलरेडी होते. मिल्की मिस्टचं चीज आहे माझ्याकडं. मिल्की मिस्ट किंवा मग अमूल हे छान ब्रँड आहेत, त्याचं मी वापरते. लवकरच मी घरी पण चीज बनवायला शिकावं असं माझं चाललं आहे. जर मी शिकले तर नक्कीच त्याचा पण व्लॉग एका दिवशी येईलच. मी गार्लिकचे ना छोटं पेस्ट वगैरे न करता छानपैकी बारीक चॉप करून घेतलं होतं. माझ्याकडे हे चॉपर आहे, तुम्ही बऱ्याच व्हिडिओमध्ये पाहिलं असेल. आणि नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि हे चॉपर हवं असेल तर याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. खूप उपयोगी आहे गार्लिक ब्रेडसाठी. खूप बारीक पेस्ट जमत नाही, बारीक बारीक चॉप केलेले गार्लिक लागतात, त्याच्यासाठी हे बेस्ट आहे. मग सर्व ब्रेड्सवरती चीज टाकून घेतलं, त्यानंतरनं गार्लिकचे तुकडे टाकून घेतले. चिली फ्लेक्स आणि ऑरिगॅनो दोन्ही पण माझ्याकडं कायम असतं, परंतु बऱ्याच दिवसापूर्वी ते संपलं होतं म्हणून मग तेही आज आणलं. म्हटलं दरवेळेस आपल्याला लागतं, सारखं सारखं बाजारात जायला नको, म्हणून यावेळेस थोडेसे मोठे डबे आणले पॅकेटच्या ऐवजी. आणि हे छानपैकी स्प्रिंकल करून घेतलं. तोपर्यंत तवा गरम करायला ठेवला होता आणि माझ्याकडं घरी बटर पण होतं. बटरच्या ऐवजी तूप वापरलं तरी चालतं. मी बटर घरात असेल तरच बटर वापरते, नाहीतर मग बिनधास्त तूप वापरते. मी यांना सांगितलं होतं की एकच पॅकेट घेऊन या, परंतु हे 2 पॅकेट ब्रेडचे घेऊन आले होते. कारण की एकदा जर खायला सुरुवात केली तर सांगता येत नाही, कारण की दोघांचेही खूपच आवडीचं आहे. त्यामुळे विचार केला की आजचं जेवण स्किपच करूयात आणि छानपैकी मनसोक्त गार्लिक ब्रेड खाऊयात. भरपूर पोट भरून खाल्ले, परंतु याच्यानंतरचा हा एवढा पसारा आवरायचं म्हणजे एक दिव्य कामच आहे. हे सर्व आवरलं आणि माझं जे काही यूट्यूबचं काम असतं ते पण मी करून घेतलं. एडिटिंग असेल किंवा मग बाकीच्या चॅनलच्या गोष्टी असतील, सर्व काही कामं आवरून घेतली. असे वेगवेगळे व्हिडिओज चॅनलवरती अवेलेबल आहेत, ते सुद्धा एकदा नक्की चेक करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आपण भेटूयात अशाच आणखीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.